गाईज आता माझ्या मुलीला कशाच तरी आवाज आला होता, त्याच्यामुळे ती राम राम मंडळी. रोज वरण भात भाजी पोळी जेवून कंटाळा येतो, तर आज काहीतरी आपण नवीन करू. नवीन म्हणजे जे गुंजनला पण आवडते आणि माझे सासू सासरे पण आवडीने खातात आणि मी तर खातेच खाते. फक्त प्रश्न पडला आहे अधिराजचा. तर त्याच्यासाठी आपण रशाची भाजी सकाळची असते ठेवलेली, किंवा वेळेवर मग दुसरं काहीही त्याला थोडंसं करून दिलं तरी तो खातो. तर मी आज टाकलेली आहे मस्त चण्याची डाळ, भिजवायला घातलेली आहे. मला वाटते 2च तास झालेले आहे, अजून भिजली नाही आहे. वेळ आहे अजून, गुंजन ट्युशनवरून यायची आहे अजून, तोपर्यंत होऊन जाईल आपलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत करेल मी धापटे, म्हणजे छान कांदे वगैरे चिरून टाकेल बारीक वगैरे. त्याच्यामध्ये टाकेल थोडासा अद्रक लसणाची पेस्ट. पण त्याआधी मी सगळं आवरून घेते, कारण माझे अजून भांडे घासायचे आहे. आता आदिराजला मी लावून दिलेले आहे गाणे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अधिराज दूध पिलेला आहे. आणि त्याचा पॅन्ट बघा, पॅन्ट त्याचा त्याला जो मी पॅन्ट घातलेला आहे ना, तो घसरत आहे. म्हणून मी त्याला वरती एक चड्डी घालून दिली. पुन्हा त्याला नाडा आहे, मग नाडा बांधलाय. आणि त्याला लावून दिली आहे मी इथे गाणी, कारण त्याशिवाय तो मला काही कामं करू देत नाही म्हणून. आणि आता तुम्हाला गळाटा पण दिसत असेल आजूबाजूला, तर तो आता अदिराचा बॉल, तो दुपट्टा त्याच्या बाजूला, कारण त्याचं नाक वाहत आहे सर्दीमुळे. त्याची ज्यूसची बॉटल, त्याचं सगळं तिथं पडलेलं आहे. आणि त्याला हीटर लावून दिलेला आहे मी. आता बंद केलं, कारण तो नाही का तिथे जातो हीटरजवळ हात वगैरे लावतो म्हणून. पुन्हा थोडंसं थंडी वगैरे वाटली तर पुन्हा मी लावून देईल. आणि इथे माझे भांडे पण माझी वाट बघत आहे. चहा पाणी वगैरे झालेला आहे. आता थोड्या वेळाने मी स्वयंपाकाच्या मार्गी लागेल, म्हणजे भांडे घासणं झाल्यावर. इथे टाकली आहे मी चण्याची डाळ. ही हलकीशी मुरली आहे, पण अजून छान मुरू द्यायची याला मस्त. खरं तर माझे भांडे खूप वेळचे झाले असते, पण मी अधिराजला दूध पाजलं त्याच्यानंतर तो राहत नव्हता ना, त्याच्यामुळे मला अर्धा वेळ त्याच्यामध्ये गेला. आता मी पूर्ण वगैरे भांडे घासून घेते. खरं तर मला भांडे घासायचा खूप कंटाळा येतो, भरपूर भांडे निघतात घासायला बसते तेव्हा. आणि अधिराजची भांडी असते त्यातल्या त्यात. तुम्हाला त्याचा आवाज येतच असेल अधूनमधून. तो अधूनमधून मला आवाज देतो, मग सांगत राहतो की मी आहे इथे. म्हणजे कधी पण मी आतंक करू शकतो, तोपर्यंत तू पटापट कामं कर आपले आणि बडबड कमी कर. पण माझं कसं आहे, माझं बडबड केल्याशिवाय होत नाही. आणि आता मला तुम्ही लोक मिळाले आहेत, म्हणजे माझी यूट्यूब फॅमिली, त्याच्यामुळे माझा माइंड थोडासा फ्रेश राहतो, कारण मी तुमच्यासोबत बोलू शकते ना म्हणून. तर चला, माझी वाट बघत आहे. जर इच्छा असेल तुमची तर तुम्ही पण येऊ शकता मला सपोर्ट करायला. असाच सपोर्ट राहू द्या मला तुमचा. माझे रोजचे एक एक तरी सबस्क्राईब वाढत आहे आणि असेच वाढू द्या. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. म्हणजे कसं आहे ना, मी त्या तुमच्या प्रश्नातून उत्तर देऊ शकते. आणि माझा वेळ कसा जाईल हे मला मग कळणार नाही. खरं तर मला वाटत नाही, माझे आता 244 सबस्क्राईब झालेले आहे तुमच्या आशीर्वादाने. आणि जेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल उघडलं होतं तेव्हा फक्त एक होतं, एक किंवा 2 किंवा 3-4 असेल आमच्या घरचेच फक्त. तर स्टार्टिंग तिथूनच केलेली आहे. आता मी जास्त बडबड नाही करत, अधिराज चिडत आहे. मी पटापट भांडे घासते. आमचा साहेब आलेला इथे, दिसतंय का अधिराज? इथे स्वयंपाक करायला आलेला आहे अधिराज. अधिराजच्या चक्कर मध्ये जळला माझा धापटा. अधिराज कसं रे, हे इथे मस्त चटणी केली आहे मी, आणि इथे आहे अधिराज माझा पाय पकडून. पाय सोडत नाहीये तो माझा. तुम्ही सगळे पण या खायला, कारण गरम गरमच खाण्यात मजा आहे बरं. आणि आता मी म्हणजे सगळ्यात आधी मी गरम गरम करून खाली नेऊन देईल, आई बाबांना देईल आधी, आणि मग नंतर अधिराजला चालून देईल, कारण त्याला भूक लागली म्हणून तो आलेला इथे.
तर फायनली आता आमच्या दोघांचं पण जेवण झालेलं आहे. आणि तुम्ही एक गोष्ट नोट केली आहे का, आम्ही दोघांनी पण येलो येलो घातलेला आहे ड्रेस. हो ना आदिराज? हा, आदिराजला पण कळलं. सेम टू सेम ड्रेस घातले, सेम कलर आहे आज. आणि गाईज आता माझ्या मुलीला कशाच तरी आवाज आला होता, त्याच्यामुळे ती थोडी एकदम शांत झाली. तुम्हाला आला का आवाज? हा, असं तिला अधून मधून असे आवाज येत राहतात तिला. तिला मी दाखवू शकत नाही कारण तिला व्हायरल व्हायचं नाही आहे म्हणते माझ्यासोबत म्हणून. पण अधिराजला व्हायरल व्हायचं आहे. आता अधिराजला तुम्ही सपोर्ट करा. हो ना अधिराज? अधिराज, आणि अधिराजचे केस खूप वाढले आता. आता पुन्हा माझं मिशन आहे एक. तुम्हाला माहिती ना माझं मिशन कोणतं असते? अधिराजची टकली. खूप भारी काम आहे माझ्यासाठी ते. अधिराज, अधिराज, अधिराज क्रिश का गाना सुनने वाला है, क्रिश का. दिल ना दिया, दिल ना लिया. गुड नाईट फ्रेंड्स, बाय बाय. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. बाय बाय बाय. बाय बाय कर. आदिला झोप येत आहे आता.